अख्ख्या महाराष्ट्रात आश्रत आहे. ते भयंकर कृत्य हो, असं होत नाही. आणि एवढी काय इतका राग येण्यासारखी चूक नाही आहे. इतकं रोष व्यक्त करायचा किंवा तुम्हाला एवढी चिड आहे एवढं काय झालेलं नव्हतं. म्हणजे एका चिडीला की झालेलं नव्हतं काहीच. म्हणजे सर खरं सांगू इतकं झालेलं आहे. वाद भांडण तंटा हा चालू असतो गावा लेवलवर, तालुका जिल्हा लेवल. एवढा तिरस्कार क्रूर हत्या करणं एवढं काही झालेलं नाही. पण ही पैदास पहिल्यापासूनच असली, आजच नाही. ही जी पैदाशी पहिल्यापासून असलीच. त्यांना पैसा पद एवढेच लागतात फक्त. ते कोणत्याही टोकाला जाते. बिमोड होईल. झाले तसे घरात जाण्याची हिंमत नाही म्हणतात. जावं लागेल. माझं सुद्धा लेकरांना काय सांगू म्हणतात. मी सुद्धा लय कठोर काळजाच आहे. पण एवढी घटना बघितल्याच्या नंतर एवढे फोटो बघितले कोणी पण खचून जाईल. पण त्यांना घरात जावं लागेल, बाहेर यावं लागेल आणि आता लढावं लागेल. बिमोड करायचं. संतोष भैया यांच्या ती जबाबदारी आता आपल्या लेकरावरती असली. यांना एवढं सुटून बाहेर जसं यायचं तसं येऊ दे. बाहेर नसतं मग यांना फाशी होत तर गोळ्या घालून फाशी होत तर लढावं लागणार. दोन्हीतून एक. सुटून आले तर जशाला तसं, आत राहिले तर त्यांना पूर्ण फाशी होईपर्यंत लढावं लागणार आहे धनंजय भैयाला. या व्हिडिओ फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी सुद्धा बऱ्याच झालेल्या आहेत. मुख्यमंत्री अजितदादाला भेटलेले आहेत, अनेक नेते एकमेकांना भेटलेले. त्यांनी शक्यता आहे की धनंजय मुंडेंचा आज राजीनामा होईल. ते नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे. कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे. नसता जनताला न्याय करावा लागेल. हो, जनता काही करू शकते, काही. तुमच्या एका डोळ्यामध्ये पाणी आणि दुसऱ्यात आग दिसते. आपण पहिल्यापासून असाच आजच नाही. आपण अन्यायाचा बिमोड करतो. आपण कोणाला पाय लावत नाही. पाय लावणारा किती बी तुरमखान असला, किती जणांची ती पैदास असली, ही पठ्ठ्या सोडित नाही कोणा, अजिबात सोडित नाही. मला ते शरीर उपोषणामुळं साथ येत नाही. मला नाही चालायला येते, त्रास होतो. मला जसं कळलं सिद्धार्थ भाई आहे साक्षाला, मी रात्रभर जागा आहे. असं माशासारखा तरफड मरफड करत होता, नाविलाज होता माझा. परंतु आम्हाला लढावं लागणार आहे. आम्हाला असं नाही चालणार आहे. आमच्या संतोष भाई असले पाहिजे. पाठीमागच्या माझ्या मराठ्याच्या पोट्ट्याने माझा बदला घेतला. संतोष भाई बदला होईन. हो, एकदा आपण भिडलो तर एखाद्या गोष्टी जर मागं लागलोत ना, बिमोड करतो. सगळ्या टोळीचा बिमोड करणार, सोडत नाही कोणाला. संतोष भैयाला न्याय होणार, संतोष भैयाचा बदला होणार. पण त्यानंतरची तर ही आता अगदी परिसीमा ओलांडली. माणूस स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. अवघड आहे खरंच. नाही बघू वाटत. खरंच सांगतो मी, नाही बघू वाटत. ज्यावेळेस पहिला फोटो आम्हाला दाखवण्यात आला ना, आगागच झाली. पहिला फोटो भयंकर होता दाखवण्यात. हे आहे ना, हे याला जबाबदार फक्त दाने मुंड्या, बाकी कोणी नाही. त्याला पैसे गोड लागले. आत्तापर्यंत हे लोक कोणाचा पण खून करायचे, जमीन बळकायचे, प्लॉट बळकायचे, खंडाने मागायचे, हार्वेस्टरवालेच पैसे काय, कारखान्याचे काही त्याला नेऊन द्यायचे. याला गोड लागायचे ते पैसे त्यावेळेस. म्हणून हे मोकळ सोडले, तुम्ही काही पण करा, त्याचा सगळा वापर तुमच्यासाठी. इतकं निर्दयी आणि तिरस्कारलेलं इतके निर्दयी नाही बघितलं की तुम्ही इतके तिरस्काराने भरले. तुम्ही कशाला म्हणतात पुरावे नाही, पुरावे नाही बोलता. तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे. पुरावे नाही म्हणतात. हे लोक त्याचे पायपर्यंत गेला आहे सगळा. हे खुणं करेपर्यंत त्याला माहिती, खंडणी मागेपर्यंत त्याला माहिती.
तो 302 मध्ये आला पाहिजे, तरच हे खरं सरकार खानदानी तरच खानदानी सरकार, नाही तर खानदानी नाही. आतापर्यंतच्या 80 दिवसाच्या कार्यकाळामध्ये जी काही ॲक्टिव्हिटी सरकारकडून झालेली आहे, आता असं वाटतं का की ती या 302 जगण्यामध्ये केलं जाईल? कारण राजीनामाच मागणी करून सुद्धा गेल्या महिन्यात सरकार पण करत नाही, त्याला काढून फेकायला पाहिजे. आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत. त्या अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला, नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. एकदा मी सांगतो, पुन्हा डोचू नका मला. तुम्ही इतक्या नीच पायदाशी संबंधित असणार, क्रूर हत्या करणारे लागणार. साधा सोपं समजू नका, तुम्हाला वाटत असतं एवढं सोपं नाही. कुठलं बघितलं म्हणजे ज्या पद्धतीने ते हसतायत, सेल्फी टाकतायत, कसलं सेलिब्रेशन करतात एकीकडे यांची भैया यांची एक रेषा ठरलेली, ती बोलावी लागणार आहे. आता नवीलाच येताना ती बोलावी लागणार. यांची एक सीमा ठरलेली, एवढंच आपलं. यांचा देव वेगळा, यांचा नेता वेगळा, यांची संस्कार संस्कृती वेगळी. इतक्या नीच पातळीचे हे सगळे सारखे आहेत. हे पुरे सगळे सारखे आहेत. हे सगळे सारखे आहेत. यांच्यात कोणात काहीच बदल नाही. ही टोळी कायम संपवावं लागणार आहे. आणि उभ्या महाराष्ट्राला कळालं बरं झालं. या राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, आणि ज्यांनी आंब्यावर पैदसली तो पुढे देऊ नका, अजिबात नाही. इतकी क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची केली असती, तुम्ही कसे वागला असतात मराठ्यांना? ज्या लेकराची क्रूर हत्या केली असती तर असंच वागला असतं. हे कोण आहे? संतोष भाई, तुमचंच लेकरू आहे मराठी. तुम्हाला वाटत असं नाही हो चांगला आणि तेव्हा चांगला, कोणी चांगला नाही. यांना तांब्या फर पाणी इथून पुढे देऊ नका. यांनी आपल्या लेकराला हाल करून मारलं, इतकं क्रूर मारलं. गँगवार होते त्याचं सुद्धा मेलं नसेल, मारलं नसेल, इतकं क्रूर मारलं, भयंकर. बदलाव होणार, संतोष भैयांचा बदलाव होणार. संतोष भैया असणार. संतोष भैयांना असायला लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची. धीर धरायचं. सगळं उडत गेलं, कोणाला काय मोजायचं नाही, आपल्याला बदलायचं. येऊ दे, सुटून येऊ दे, कशी आहेस तशी येऊ दे, सुटून येऊ दे, जेलमध्ये सोडू दे. या ठिकाणी आपण बघितलं, मनोज रांगे या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा बदला होणार अशा पद्धतीची